शाळेचा पहिला दिवस हा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरा करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून तर आमदारापासून पर्यंत, कलेक्टर पासून ते तलाट्यापर्यंत सर्वच अधिकारी या प्रत्येक शाळेवर जात आहेत आणि पहिल्या दिवशी येणाऱ्या त्या बालकाला त्या मुलाला मुलीला एक आनंदाने त्यांचं वेलकम करतायत. आज या ठिकाणी ज्या ठिकाणी मी बसलोय ही जिल्हा परिषदची शाळा आहे आणि याला ISO मानांकन प्राप्त झालेलं आहे. तुम्ही पाहत असाल अत्यंत सुंदर अशी देखणी ही शाळा जिल्हा परिषदची आहे हे सांगून सुद्धा पटणार नाही, एवढा चांगला परिसर या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. आमचे CEO, आमचे मुख्याधिकारी, मुख्याध्यापक हे सर्वजण या ठिकाणी आलेले आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम शासनाने केलंय. त्यांचे मनापासून आभार आणि आजचा दिवस बालकांना भविष्य घडवण्यासाठी शुभेच्छा. जनगणनेला आजपासून सुरुवात झालेली आहे, त्याच्याबद्दल काय बोलतात? नाही, हे तर होणारच होती ना. केंद्र शासनाने डिक्लेअर केलेली ती योजना आहे आणि आजपासून त्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली. मला वाटतं काही दिवस किती एक वर्षभरामध्ये हे सर्व जेव्हा कंप्लीट होईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं भारतामध्ये असलेली सर्व स्थिती ही समोर येईल. 25,000 विद्यार्थ्यांना 25,000 छत्र्या वाटप करतात. काय मोहीम काय? नाही, मी मुद्दाम, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मुलं येतात, त्यांचे पालक येत असतात आणि गरीब घरातले मुलं असतात, त्यांना छत्री दिली तर तो एक सहारा त्यांना होतो. शाळा सुटली तर भिजत जाणं, त्याच्या असलेलं पुस्तकं असतील किंवा इतर साहित्य ते भिजणं, यापेक्षा त्यांना एक सहारा देणं किंवा त्यांना एक सहकार्य करण्याची भूमिका त्यामागे. मावळमध्ये पूल दुर्घटना झाली, 4 मृत्यू आहेत आणि 51 जण जखमी. मावळची घटना ही अत्यंत दुर्दैवी घडलेली आहे. खरं तर त्याचा वर्क ऑर्डर झाली होती, कामाला सुरुवात करायची होती, परंतु ह्या पावसाच्या याच्यामध्ये तो पूल कोसळला. दुर्दैवाने त्याच्यात 4 लोकांचा मृत्यू झालाय. सरकार सुद्धा याकडे गांभीर्याने पाहत आहे आणि सरकारने सुद्धा त्याबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणचा त्या ठिकाणी तडे गेले, तर मुख्यमंत्र्यांनी आधी दिली त्याची सगळी शहानिशा त्या ठिकाणी निश्चितच सर्व त्याची देखभाल करणं हे कामच आहे. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ते केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणतीही कसूर ठेवता कामा नये. व्हिएतनामच्या हनोईमध्ये ठाकरे ब्रँडचा बॅनर झळकलाय. दोन्ही ठाकरे मंत्री एकत्र यावं असं व्हिएतनाममध्ये सुद्धा बॅनर. यांनी देश सोडून जाऊ नये एवढी त्याच्याकडून अपेक्षा आहे. या ठिकाणी काय युती करायची करा, चांगलं काम करा. आम्ही पहिलेही तुम्हाला शुभेच्छा दिल्यात, आताही शुभेच्छा देतो. लोकांची जनभावना जर असेल तर त्या जनभावनेचा आदर राखणं हे काम असतं, प्रत्येक नेत्याचं असतं. आता हे किती राखतात हे यांच्या कृतीवर दिसून येईल. रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना फुटली असं गोगावले म्हणाले. त्यांचा अनुभव असेल तर त्या पद्धतीने त्यांनी केलेलं वक्तव्य त्याच्यात चुकीचं काही नाहीये. म्हणून त्याच्या वक्तव्याला एकदम डायरेक्ट काय असं घडलंच नाही असं म्हणण्यात काय अर्थ नाही. घडलं असावं आणि त्याचा अनुभव अनेक लोकांना आलेला सुद्धा आहे. भरत गोगावले आणि तटकरे यांचा वाद जोरात चालू आहे. ते म्हणतात की मी त्यांचे घोटाळे बाहेर करेन, ते म्हणतात की माझे घोटाळे बाहेर करेन. आणि भरत गोगावले म्हणतात माझा एक जरी घोटाळा बाहेर आला तर मी आमदारकीचा राजीनामा. मग त्यांनी त्यांना चॅलेंज दिलं. आता तटकरेन त्याच्याबद्दलचं त्यांनी करावं, घोटाळा आणावा बाहेर. आणि या वादावर तुमचं काय मत आहे तटकरे गोगावले? तो त्यांचा पारंपरिक वाद आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील. राज्यात महापालिका निवडणुकांच्या पासून भाजप आणि शिवसेना रोखण्यासाठी काँग्रेस वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस वंचितला किती बरोबर घ्यायचा प्रयत्न केला तरी वंचित काँग्रेस बरोबर जाणार नाही. कदाचित उभाटा गटाबरोबर यमान जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु आम्ही महायुती म्हणून हे सर्व निवडणुका लढणार आहोत. दिसून येते ना, नेत्यांच्या विरोधात आरोप जरी केले तरी मांडीला मांडी लावून बसणं याचा अर्थच आहे की यमान बरोबर जाण्याचे शुभ संकेत आहे. मावळची घटना झाली, मात्र पालकमंत्री अजित पवार अजून पोहोचले. एकीकडे ही घटना आहे, मात्र दुसरीकडे तर 4 सभा आज करतात. असं असताना म्हणजे एवढं संवेदनशीलपणा असायला पाहिजे असं टीका होतं. नाही, अजितदादाचं स्टेटमेंट आलेलं का पोहोचलं त्याबद्दल मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे शिंदीचोर म्हणजे भाजप सोबत गेला. मी ठरवलं असतं तर भाजप सोबत गेलो असतो, पण मला भाजप विरोधात लढायचा. भाजप विरोधात लढा, भाजप बरोबर राहा, काय आम्हाला त्याची काही घेण देणे, परंतु हे टोमणे मारणे बंद करा. टोमणे मारून राजकारण चालत नाही. तुमच्यातली होणारी गळती ही रोखायचा प्रयत्न करा. मी वारंवार सांगतो,
टोमणे मारून लोकांना बदनाम करून तुमचं दुकान वाढणार आहे असं काही समजू नका. जे दुकान आता संजय राऊत बंद करण्याच्या तयारीत आहे त्याच्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल. भाजप म्हणजे अरे यार, भाजप ऊन लागतंय. ऐका तर. अदानीच्या घशामध्ये मुंबई घालण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. अरे हे आता जसे जसे निवडणुका जवळ येतील ना, अदानीच्या घशात मुंबई घालणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही लढणार, हे सगळे बोगस वाक्य हे वापरणार. परंतु आता मराठी माणूस जागृत झालेला आहे. मराठी माणसाला माहिती आहे की यांनी असंच मूर्ख बनून गेली 25 वर्ष या महानगरपालिकेवर सत्ता गाजवली आणि जे खड्डे झालेत, निर्माण झालेत, जे काय ऍक्सिडेंट झाले त्याला हे जबाबदार आहेत. पाप झाकण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे. पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोट्यवधी झाले.